तर मी लाईक व्याकरण वेग बॅच 1चा विद्यार्थी आहे आणि आज सरांनी मला इथे बोलवलंय ते तुमच्यासमोर एक कविता सादर करायला बोलवलंय आणि असं काही फार खूप भारी वगैरे लिहितो अशातला नाही भाग आहे, फक्त सरांचा मोठेपण आहे आणि त्यामुळे तुमच्यासमोर उभा आहे आणि जे काही 2 शब्द लिहिले ते ऐकवतो. आशा करतो तुम्हा सगळ्यांना आवडेल. तर मुद्दा असा आहे की इथे प्रत्येकजण कधी ना कधी आपल्या आयुष्यात प्रेमात पडलेलाच असतो आणि कसं असतं म्हणजे आता मी मुलगा आहे त्याच्यामुळे मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो की मुलांना त्यांचं पहिलं प्रेम असेल किंवा जे काही असेल ते विसरणं फार कठीण जातं. लाईक त्याच्यापासून पुढे होण्यासाठीच त्यांना एवढा वेळ लागतो की मग त्याच्यानं दुसरं प्रेम करणंच राहून जातं, डायरेक्ट लग्नच होतं. सो मग असाच एका मुलाची व्यथा मी मांडली आहे माझ्या कवितेतून, जो त्याच्या प्रेयसीला म्हणतोय की आता तूच सोडपत्र दे मला आता तुझ्याबरोबर राहायचं नाही आणि मला तुझ्यापासून दूर जाणं शक्य होत नाहीये. तर कविता अशी आहे, कवितेचं नाव आहे सोडपत्र. सोडपत्र हवंय मला, बघ देणं जमतंय का तुला. सोडपत्र हवंय मला, बघ देणं जमतंय का तुला. तुझ्यावरल्या माझ्या त्या कधीच नसलेल्या हक्काचं आणि माझ्यावरल्या तुझ्या त्या हरेक हक्काचं सोडपत्र हवंय मला. खाली कर आता माझ्या पापण्यांमागचं तुझं घर. खाली कर आता माझ्या पापण्यांमागचं तुझं घर. भाडं वगैरे काही नको, तेवढी मनाची किल्ली परत कर आणि तुझ्यानंतर बहुधा टाळच लावेल त्याला. तुझ्यानंतर बहुधा टाळच लावेल त्याला. नि हो, सोडपत्र हवंय मला. दूर करून जाशील तेवढं तुझ्या येण्याच्या आशेचं मळब. दूर करून जाशील तेवढं तुझ्या येण्याच्या आशेचं मळब. वास्तवाच्या सूर्यकिरणांचं मग तेवढंच येणं होईल सुलभ. सुरुवातीला टोचतील किरणं, सुरुवातीला टोचतील किरणं, पण वास्तव व्यापून टाकेल दिलाला. नि हो, तेवढं सोडपत्र हवंय मला. टराटरा फाडशील तेवढा माझ्या स्वप्नांचा तो अंतरपाठ. टराटरा फाडशील तेवढा माझ्या स्वप्नांचा तो अंतरपाठ. नियतीच्या मनी नाही बहुधा तुझ्या पदराला माझ्या उपरण्याची गाठ. माझ्या विना 7 जन्म चल दिले आंदन तुला. माझ्या विना 7 जन्म चल दिले आंदन तुला. नि हो, तेवढं सोडपत्र हवंय मला. वैधव्याचा शिक्का आता तुझ्या त्या आठवणींच्या माथी. तुझ्या आठवणी साऱ्या विधवा झाल्या. वैधव्याचा शिक्का आता तुझ्या त्या आठवणींच्या माथी. वांजोट्याच कल्पना साऱ्या ज्यांमध्ये तू होतीस साथी. आसवे सारी गोठून गेली, आसवे सारी गोठून गेली. चल धाड एखाद्या रुदालीला. नि हो, तेवढं सोडपत्र हवंय मला. तुझा न कोणता दोष सखे माझेच असे अभागी प्राक्तन. तुझा न कोणता दोष सखे माझेच असे अभागी प्राक्तन. रोज लागायचे जणू त्यांना तू माझीच असण्याचे व्यसन. शोधून थकलो उतारा आता माझ्या या नशेला. शोधून थकलो उतारा आता माझ्या या नशेला. नि हो, तेवढं सोडपत्र हवंय मला. आणि शेवटचं असं आहे की आयुष्याच्या तिठ्यावर आज आहोत आपण असे उभे. आयुष्याच्या तिठ्यावर आज आहोत आपण असे उभे. एक रस्ता माझा, एक रस्ता तुझा आणि तिसरा चालायचा होता तुझ्या सवय. आणि सहप्रवासी नाहीच, सहप्रवासी नाहीच, पण तेवढा मैलाचा दगड बनवशील मला. नि हो, सोडपत्र हवंय मला. तुझ्यावरल्या माझ्या त्या कधीच नसलेल्या हक्काचं माझ्यावरल्या तुझ्या. अरे वा, धन्यवाद. तुम्हाला नाही सुशांत, नाही, ही कविता वाचून असं वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याची कविता असेल? म्हणजे मी त्याच्यातल्या वृद्धाली तुम्ही शब्द बरं का, मळब, अप्रतिम शब्दरचना, अप्रतिम. म्हणजे त्याच्यामध्ये असा आपल्या एकदम बोली भाषेचा लवलेश पण नाही. म्हणजे ऐकणाऱ्याला तर त्यातले काही शब्द कळले तर अर्थ लगेच कळेल. आणि आता तुम्ही मराठी व्याकरण शिकता म्हणून तुम्हाला काही अर्थाचे म्हणजे काही शब्दाचे अर्थ माहिती कुठं ऐकलेत, अप्रतिम. आणि अजून एक आजी म्हणते, ते आजीवाले हेच. ह्याच्याही नंतर त्या बॅचमध्ये तुम्हाला छोटे मोठे आमचे कार्यक्रम व्हायचे. पोरं हक्काने स्टेजवर येणार, कविता सादर करणार. एक स्वराज म्हणून एक होता, आपण ढेकणाची कविता तुमच्यापर्यंत आली नाही. सुंदर कविता होता आपल्या गडचिला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, कधी स्टेज मिळालं तर ते स्टेज आपल्याला थोडंसं गाजवता आलं पाहिजे. आणि नंबर 2, स्टेजवर आता तुम्ही बघा,
तुम्ही कोणी ऐकायला आलं, तुम्ही गडबड करता. गडबड न केली ना तर समोरच्याला थोडासा उत्साह वाटतो सांगण्याचा. हे कधी पण केलं पाहिजे. एक तर आपल्याला बोलता येत नाही आणि आपण दुसऱ्याला बोलूनच येत नाही. म्हणजे तर तुम्ही तसं नाही करायला पाहिजे कधी. म्हणजे ही माझे अजून एक 2-3 जणांचं मन करून देऊ. त्याच्यानंतर ब्रेक के बाद अजून एक सुंदर कविता मी सादर करायला लावणार आहे. ती कविता आहे काय ते इतर काय फुर्सत से आना. सुंदर. म्हणजे या कवितेतून तुम्हाला हे वाटलं असेल का हे कॅरेक्टर युनिक आहे. अभ्यासात पण युनिक आहे. अक्षर एकदम मोत्यासारखं, कारण की मास्तरचं पोरग आहे. सुजान बस बस येतो बस.